भारतात गेले वर्षभर अवकाळी पाऊस पडला. उन्हाळ्यात देखील अवकाळी पावसाने ठाण मांडले होते. मात्र शेतकऱ्यांना प्रतीक्षा असते मोसमी पावसाची, कारण याच मोसमी पावसावर त्याचे वर्षभराचे गणित अवलंबून असते. हा अंदाज देण्यात थोडीही चूक झाली तर त्याचे परिणाम हवामान खात्यावर नाही तर शेतकऱ्यांवर होतात. गेल्या काही वर्षात मोसमी पाऊस घोषित करण्यात भारतीय हवामान खाते घाई करत आहे का, अशी शंका उपस्थित केली जात आहे. कारण बरेचदा खात्याच्याच संकेतस्थळावर मोसमी पावसाचे निकष पूर्ण झालेले दिसून येत नाही. तरीही मोसमी पावसाच्या आगमनाची घोषणा मात्र केली जाते. मोसमी पावसाचे वारे जोरात आहेत की नाही, ते वारे आले आहे किंवा नाही, कुठून अजून दुसऱ्या दिशेकडून वारे येत आहेत का, आणि मोसमी पावसाचे वारे उंचीनुसार पुरेसे खोल आहेत का, या गोष्टींकडे बरेचदा दुर्लक्ष केलेले दिसून येते. फक्त केरळमध्ये मोसमी पावसाच्या आगमनाचा अंदाज बरोबर असतो, मात्र महाराष्ट्रात त्याच्या आगमनाची घोषणा करण्याची घाईच केली जाते. सध्या भारतीय हवामान खाते वापरत असलेले हवामान मॉडेल हे दाखवत आहेत की मोसमी पावसाचे वारे अजूनही कमजोर आहेत. भारताच्या पश्चिम किनाऱ्याचा विचार करायचा झाला तर केवळ दक्षिण कर्नाटकापर्यंत मोसमी पावसाचे वारे दिसत आहे. उत्तरेकडे योग्य मोसमी पावसाचे वारेच नाहीत. भारतीय हवामान खात्याच्या हवामान मॉडेल्स आणि जगातील इतर मॉडेल्स अनुसार 2 ते 3 दिवसानंतर मोसमी पाऊस स्ट्रॉंग होईल आणि 10 जून दरम्यान कोकणात दाखल होईल, तर 12 जून पर्यंत मुंबईत तो दाखल होईल. ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, नागपूर.